गुड इव्हनिंग. आज आपण थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स यावरला जबरदस्त एक टॉपिक घेणार आहोत. वर्क डन, प्रेशर व्हॉल्यूम वर्क आणि मॅक्झिमम वर्क. ते कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि आपल्या एक्झाम मध्ये नीट असेल, JEE असेल किंवा MST CET असेल, दरवेळेस यावर क्वेश्चन विचारले जातात. आपलं जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे यावर 101% क्वेश्चन विचारल्यामध्ये जातोच. ओके, तर एक तर न्यूमरिकल विचारू शकतात किंवा याचं एक्सप्रेशन विचारतात. तर यामध्ये आपल्याला दोन एक्सप्रेशन पाहिजे. प्रेशर व्हॉल्यूमचं एक एक्सप्रेशन पाहिजे आणि एक पाहिजे मॅक्झिमम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम नंतरच मॅक्झिमम वर्क कसं परफॉर्म होतं. आता सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट यामध्ये वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? ओके, तर आपल्याला पाहिजे वर्क डन. वर्क डन कशाला म्हणतात रे? वर्क डन काय? तर वर्क डन है ना, वर्क डन हे जे आहे ना, हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतं. आपण जे काही सकाळी एक्सरसाइज वगैरे करतो त्याला पण आपण काय म्हणतो? वर्क डन म्हणतो. जे काही आपण काम करतो, मेहनत करतो, ओके, त्याला पण काय म्हणतो? आपण वर्क डन म्हणतो. जे काही आपण अभ्यास वगैरे करतो त्याला पण आपण काय म्हणू शकतो? वर्क डन म्हणू शकतो. ओके, तशाच बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपण यामध्ये जे वर्क डन शिकणार आहे तर हे जनरली गॅसेसच्या रिलेटेड शिकणार आहे. एखादी सिस्टम असेल तर ती एक्सपांड कशी होते किंवा कॉम्प्रेस कशी होते. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपल्याला यामध्ये करायचा, ते वर्क डन पाहिजे. ओके, किंवा जे काही आपण एखादं डिस्प्लेस आपण रनिंग करतो, पळतो, चालतो, तर हे काय वर्क डन आहे. म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ओके, पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काय अप्लाय करावं लागतं? फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या बॉडीवर फोर्स अप्लाय करतो. त्यावेळेस ही जी बॉडी आहे ही वन प्लेस टू अनदर प्लेस काय करते रे? पोझिशन चेंज करते. ओके, वेगवेगळी पोझिशन चेंज करते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. सेम मग या ठिकाणी पण वर्क डनची डेफिनेशन नुसार आपण जर पाहिलं तर काय होतं? फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय होतं फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जी काही फोर्स आपण अप्लाय करतो त्या पर्टिक्युलर गोष्टीवर, त्यावेळेस ती गोष्ट काय करते? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे त्यामध्ये डिस्प्लेसमेंट होते. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो? वर्क डन, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये सिंपल मेकॅनिझम आहे मित्रांनो. यामध्ये आपण पाहू की जे काही वर्क डन आहे हे आपल्या सिस्टम मध्ये कसं परफॉर्म होतं. तर एक पर्टिक्युलर सिस्टम आहे आणि या सिस्टम मध्ये काय केलेलं आहे? आपण एक पिस्टन लावलेलं आहे. ओके, फर्स्ट इनिशियली ते या पोझिशनला आहे. इनिशियली ते या पोझिशनला आहे आणि ज्यावेळेस या सिस्टम मध्ये ओके चेंजेस होणार आहेत तर आपण यावर जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला किंवा इंटरनल फोर्स अप्लाय केला, वरच्या साईडचं जे प्रेशर आहे त्याला एक्सटर्नल प्रेशर म्हणतात आणि आतल्या साईडचं जे प्रेशर आहे त्याला इंटरनल प्रेशर आपण कन्सिडर करतो. ओके, तर आता या ठिकाणी इनिशियल पोझिशन याला आपण V1 म्हणू. ही फर्स्ट पोझिशन झाली व्हॉल्यूमची आणि ज्यावेळेस आपण यावर काहीतरी पर्टिक्युलर आहे ना फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे जे डिस्टन्स आहे हे V1 टू V2 जाऊ शकतं. सिस्टम कॉम्प्रेस पण होऊ शकते किंवा एक्सपांड होऊ शकते. ओके, कन्सिडर करा सिस्टम काय झाली? कॉम्प्रेस झाली आणि हे गेलं सेकंड पोझिशनला, V2 पोझिशनला गेलं. ओके, फायनल पोझिशन कोणती आहे? V2 पोझिशन. इनिशियल होतं V1 ला आणि फायनल गेलं ते V2 पोझिशनला. किंवा आपण असं पण कन्सिडर करू, जर सिस्टम एक्सपांड झाली तर या पोझिशनला पण ते जाऊ शकते. या पोझिशनला आपण काय म्हणणार? V2. तर ज्यावेळेस ते अप्पर साईडला गेलं म्हणजे रेड कलरच्या साईडला गेलं त्यावेळेस सिस्टम काय होते? एक्सपांड व्हायला लागली. आणि जर ते ग्रीन कलरच्या साईडला गेलं V2 पोझिशनला तर सिस्टम काय होते रे? कॉम्प्रेस व्हायला लागली. ओके, या ठिकाणी कॉम्प्रेस व्हायला लागली आणि या ठिकाणी सिस्टम काय लागली? एक्सपांड व्हायला लागली. तर ठीक आहे, आपण एक्सपांडचं साईन घेऊ. म्हणजे एक्सपांडचं साईन घेत असताना आपलं प्रेशर वर्क करणारी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कोणतं प्रेशर वर्क करणार आहे? आपलं इंटरनल प्रेशर वर्क करणार आहे. आणि हे जे दिलेलं आहे या ठिकाणी हे कोणते? एक्सटर्नल प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे सिस्टम जर अप्पर साईडला जात असेल, सिस्टम कॉम्प्रेस होत असेल, सॉरी एक्सपांड होत असेल तर इंटरनल प्रेशर वर्क करतं आणि सिस्टम कॉम्प्रेस होत असेल तर एक्सटर्नल वर्क करतं. ओके, हे जे काही आपल्याला सिलेंडर दिलेलं आहे तर या सिलेंडरचा हा जो पार्ट आहे हा पूर्ण सिलेंडरचा काय झाला रे? एरिया झाला. त्याला आपण ए कन्सिडर करू. आणि ज्यावेळेस आपली सिस्टम या V1 पोझिशन पासून ओके V1 पोझिशन पासून या V2 पोझिशन पर्यंत जाते त्याला आपण काय म्हणू? है ना, डी म्हणू, डिस्टन्स. ओके, तेवढं डिस्टन्स त्यानं काय केलं? ट्रॅव्हल्स केलं आणि हा झाला एरिया. ओके, तर वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्या फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर फोर्सला आपल्याला प्रेशरच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी फोर्स वर्क करायला लागला का? नाही, या ठिकाणी आपलं एक्सटर्नल प्रेशर वर्क करायला लागलं, इंटरनल किंवा एक्सटर्नल. आता प्रेशर काय आहे ना? प्रेशर कशाला म्हणायचं? ओके, प्रेशरची डेफिनेशन काय? फोर्स ऍक्टिंग ऑन पर्टिक्युलर एरिया. ओके,
पर युनिट एरिया. फोर्स काय करायला लागलो, हा जो फोर्स आहे अप्पर साइडला हा पर्टिक्युलर एरियावर अप्लाय व्हायला लागला, त्या पूर्ण एरियावर अप्लाय व्हायला लागला आणि आपण त्याचा हा इक्विलिब्रियम पॉइंट्स काढला. ओके, पर्टिक्युलर पॉइंट्स काढला, त्या पॉइंट्सला एकाच ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर ओके ते पूर्ण एरिया जे पूर्ण पिस्टन आहे डाऊनवर्ड साइडला चाललं, त्याला आपण काय म्हटलं, प्रेशर म्हटलं. म्हणजे प्रेशरची डेफिनेशन काय होऊ शकते, फोर्स पर युनिट एरिया. ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन पर्टिक्युलर एरिया, त्या एरियावर फोर्स ऍक्ट करायला लागला आणि त्यामुळे पूर्ण सिस्टम मध्ये काय क्रिएट व्हायला लागलं, तर प्रेशर क्रिएट व्हायला लागलं, पूर्ण सिस्टमवर प्रेशर क्रिएट व्हायला लागलं. म्हणजेच आपण डब्ल्यू ला कसं लिहू शकतो, वर्क डनला आपण कसं लिहू शकतो, या ठिकाणी वर्क डन इक्वल टू ओके फोर्स, म्हणजे फोर्सची आपण जी काही फोर्स असेल म्हणजे प्रेशर, आता प्रेशरचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर प्रेशरचा फॉर्म्युला काय रे, प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, फोर्स ऍक्टिंग ऑन पर्टिक्युलर एरिया पर युनिट एरिया. ओके, त्यावर म्हणजे आपल्याला या प्रेशरची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची. मग एफ इक्वल टू काय होईल, ओके हा एरिया जो आहे डिनॉमिनेटर मधला तो या साईडला ट्रान्सफर करा, कशामध्ये जाईल तो न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच पी इंटू ए. फोर्स म्हणजे काय, पी इंटू ए, पी इंटू ए. आणि हे जे काही फोर्सची व्हॅल्यू आहे ती पुट करा. ओके, आपल्या ओके ही जी व्हॅल्यू आहे फोर्सची प्रेशर इंटू एरिया ही आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. ही जी इक्वेशन 1 आहे आपलं, हे इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर मग डब्ल्यू काय भेटणार आपल्याला, डब्ल्यू इक्वल टू आहे ना प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, ओके तर एरिया इंटू डिस्प्लेसमेंट यामधला एरिया कोणता आहे, हा जे काही सिलेंडर दे त्याचा जो बॉटम साइड आहे त्या पूर्ण याला काय म्हणणार एरिया. आणि हा जो एरिया आहे हा कुठे ट्रान्सफर लागला, V1 टू V2, पण केव्हा, ज्यावेळेस इंटरनल प्रेशर अप्लाय होतं. पण आपण कोणतं घेतलेलं आहे, एक्सटर्नल प्रेशर. मग इंटरनल प्रेशर घ्यायचं असेल तुम्हाला, ओके इंटरनल प्रेशर सिस्टमला अप्पर साइडला नाही, आपण जे प्रेशर घेतलं आपल्याला जर त्याला एक्सटर्नल प्रेशर घ्यायचं असेल, ओके इंटरनलला जर आपल्याला एक्सटर्नल करायचं असेल, एक्सटर्नल प्रेशर घ्यायचं असेल, आपलं इंटरनल प्रेशर वर्क करायला लागलं. ओके, या ठिकाणी जे प्रेशर वर्क करायला लागलं ते कोणतं प्रेशर वर्क करायला लागलं, इंटरनल. पण आपल्याला त्याला पीएक्स एक्सटर्नल प्रेशर घ्यायचं असेल तर मग या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन घ्यावं लागेल, म्हणजे निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. मग या ठिकाणी आपण घेऊ शकतो पीएक्स इंटू, ओके या ठिकाणी इंटू मीन्स मल्टिप्लिकेशनला मी फक्त डॉट कन्सिडर करतो. ओके, तर कन्फ्युज होऊ नये म्हणून. ओके, तर हा जो एरिया आहे हा पर्टिक्युलर एरिया ओके या पोझिशन पासून या पोझिशनला चालला, म्हणजे V1 पासून V2 ला चालला एरिया. म्हणजे जर समजा एक क्यूब असेल, ओके तर त्याचा एरिया आहे आणि आपण त्याचा जर पर्टिक्युलर डिस्टन्स पाहिलं, म्हणजे हा जो एरिया आहे हा एरिया पर्टिक्युलर डिस्टन्स जर त्यामध्ये ट्रॅव्हल्स करायला लागला, जो त्याची हाईट ट्रॅव्हल्स करायला तो अप्पर साइडला चालला, तर ऑटोमॅटिकली त्याला आपण काय म्हणतो रे, चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे तो V1 पासून V2 पर्यंत चालला, पहा या ठिकाणी V1 पासून V2 पर्यंत चालला काय, हा एरिया. म्हणजे ऑटोमॅटिकली काय आलं, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागलं. ओके, ही जी बॉटम साइड आहे आपली, ओके एकदम बॉटमची जी साइड आहे पूर्ण तो एरिया जो आहे त्याला आपण एरिया म्हणतो. पण त्या एरियाला जर या रूमच्या हाईटनं मल्टिप्लाय केला आपण, तर हा रूमचा आपल्याला काय भेटणार आहे रे, व्हॉल्यूम भेटणार आहे. ओके, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे ए क्यूब, म्हणजे एखादा क्यूब असेल तर ए चा क्यूब. ओके, समजा एखादा क्यूब घेतलेला ठोकळा ज्याची काय आहे, हाईट पण सेम आहे, विड्थ पण सेम आहे आणि ब्रीथ पण सेम आहे. तीनही गोष्टी काय त्यांच्या सेम, लांबी रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टी सारख्या आहेत. तर जर एरिया काढायचा असेल तर आपण काय करतो, ए इंटू ए म्हणजे एचा स्क्वेअर, आणि त्याचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर ए इंटू त्याची हाईट जी आहे ती पण एच आहे, म्हणजे एचं क्यूब, एचा क्यूब घेतो. तसंच आपण काय घेतलेलं आहे, ऑलरेडी ते एरिया दिलेला आहे, आपण त्या एरियाला जर हाईटनं मल्टिप्लाय केलं म्हणजे या डिस्टन्सनं मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय भेटणार आहे, व्हॉल्यूम भेटणार आहे. पण कोणतं व्हॉल्यूम भेटणार आहे, V1 पासून V2 चं. मग आपण सिम्पली काय करू शकतो, पूर्ण व्हॉल्यूम किती आहे V2 आणि इनिशियल व्हॉल्यूम किती होतं V1, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो V2 मायनस V1 म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. ओके, मग आपण या ठिकाणी ए इंटू डी जे, ओके ए इंटू डी, ए मीन्स एरिया आणि डी इंटू डिस्टन्स, यालाच आपण काय लिहू शकतो रे, चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, V2 मायनस V1 ही जी व्हॅल्यू आहे ही आपण कशाची पुट केली, या ए इंटू डी ची जी व्हॅल्यू आहे ही पुट केली आपण V2 मायनस V1. म्हणजे आपल्याला पीएक्स इक्वल टू काय भेटलं, डब्ल्यू इक्वल टू काय भेटलं, मायनस पीएक्स V2 मायनस V1. ओके, आपलं जे प्रेशर एक्सपांड करायला लागलं सिस्टम ते कोणतं आहे, इंटरनल प्रेशर आहे. आपण काय घेतली ते एक्सटर्नल प्रेशर घेतलं, इंटरनल वर्क करायला लागले, ऍक्च्युली आपण एक्सटर्नल घेतलं म्हणून इथं मायनस साइन घेतलं. ओके, मग पीएक्स V2 मायनस V1 या ठिकाणी V2 मायनस V1 म्हणजे आपल्याला डब्ल्यू काय भेटलं, वर्क डन काय भेटलं. ओके, हे झालं प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. ओके, काय भेटलं, मायनस
PEX इंटू डेल V2 मायनस V1 म्हणजे फायनल मायनस इनिशियल, म्हणजे हा झाला बदल. आपल्या सिस्टम मध्ये किती बदल झाला, तरी आपल्या सिस्टम मध्ये हा जो आहे हा पूर्ण बदल झाला. मग किती बदल झाला त्याला म्हणणार आपण डेल V. हे भेटलं आपल्याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क. हे काय भेटलं आपल्याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क. याला म्हणतात प्रेशर व्हॉल्यूम वर्क. बऱ्याच वेळेस यावर न्यूमरिकल पण विचारले जातात. आणि हे जे काही साईन आहे मायनस साईन, ओके, हे कंपल्सरी आपल्याला यावरून समजणार की आपली सिस्टम एक्सपांड व्हायला लागली का कॉम्प्रेस व्हायला लागली, की वर्क डन कुठे परफॉर्म लागलं, ऑन दी सिस्टम किंवा बाय दी सिस्टम. ओके, आता या ठिकाणी एक्सपान्शन व्हायला लागलं, याचं साईन काय असणार आहे, प्लस असणार आहे. ओके, हे मायनस असणार आहे, म्हणजे या ठिकाणी वर्क डन कुठे परफॉर्म लागलं, ओके, ऑन दी सराउंडिंग. ओके, वर्क डन परफॉर्म लागलं ऑन दी सराउंडिंग. मायनस साईन जर असेल तर वर्क डन परफॉर्म ऑन, निगेटिव्ह साईन असेल तर वर्क डन परफॉर्म ऑन सराउंडिंग. ओके, निगेटिव्ह साईन. ओके, आणि पॉझिटिव्ह जर साईन असेल डब्ल्यूचं तर वर्क डन परफॉर्म ऑन सिस्टम. सिस्टमवर वर्क डन परफॉर्म लागलं. सिस्टमवर वर्क डन जर परफॉर्म व्हायला लागलं तर सिस्टम कॉम्प्रेस व्हायला लागली. इनिशियल व्हॅल्यू V2 आहे, फायनल व्हॅल्यू V2 आहे. V2 काय झाली, लहान झाली, लहान मधून मोठी व्हॅल्यू गेली. ओके, मोठ्या V2 मायनस V1, V1चं साईन द्यावं लागेल, मायनस येणार ते. मग मायनस मायनस प्लस, म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल तर सिस्टम कॉम्प्रेस व्हायला लागली आणि वर्क डन परफॉर्म लागलं ऑन दी, ओके, सिस्टमवर वर्क डन परफॉर्म लागलं, सिस्टम कॉम्प्रेस व्हायला लागली. ओके, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे यामधला. कोणता, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. जर निगेटिव्ह असेल तर सिस्टम एक्सपांड होणार, सिस्टम एक्सपांड होणार, वर्क डन परफॉर्म ऑन सराउंडिंग. आणि पॉझिटिव्ह असेल तर सिस्टम कॉम्प्रेस होणार, वर्क डन परफॉर्म ऑन सिस्टमवर वर्क डन परफॉर्म लागलं. या ठिकाणी सराउंडिंगवर वर्क डन परफॉर्म लागलं. ओके, हे जे साइन कन्व्हेन्शन हे खूप इम्पॉर्टंट. आणि याच्यावरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तो न्यूमरिकलचा घेणार आपण. याचे न्यूमरिकल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, असेच आपल्या केमिस्ट्रीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅटलिस्ट केमिस्ट्री या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, भरघोस अशा कमेंट्स करा आणि आपलं चॅनल ग्रो करा.